नमस्कार, डी24 तास पेज चॅनल तुम्ही पाहू शकतात। महानगरपालिकेमध्ये सब इन्स्पेक्टर असलेले काही मागासवर्गीय समाजाच्या संदर्भामध्ये आज संपूर्ण वाल्मिकी मेहतर समाजाच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यासाठी येत आहे। आपण नेमकं प्रकरण काय आपण हे जाणून घेऊया। काय सांगणार, काय विषय आणि तुम्ही आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले, काय नेमकी? आज आम्ही या ठिकाणी धुळे महानगरपालिकेचे आयुक्त यांना मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने आम्ही आज एक निवेदन देण्यासाठी आलो होतो। या ठिकाणी एक घटना घडलेली धुळे महानगरपालिकेमध्ये 14 जानेवारी रोजी आचारसंहिता कालावधी होती आणि त्यावेळी आपल्या धुळे महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक श्री गौतम गोयर यांच्या फोनवर सकाळी एक कॉल आलेला आहे। त्या कॉलचा जर नंबर जर ट्रेस केला तर त्याच्यावर मनोज मुनिडा असं नाव येतं। तर या मनोज मुनिडा नावाच्या या इस्माने त्या आमच्या स्वच्छता निरीक्षकाला की एका कामाबद्दल तक्रार करत होते। तर त्यावेळी त्या स्वच्छता निरीक्षकाने त्यांना माहिती दिली की आचारसंहिता कालावधी सुरू आहे आणि या कालावधीमध्ये सर्वांना इलेक्शन ड्युटी लावलेली आहे। तर त्यांनी त्या ठिकाणी एक जातीवाचक शब्द त्या ठिकाणी प्रयोग केला की भंगियों को भी ड्युटी है क्या, इलेक्शन ड्युटी। म्हणजे त्या ठिकाणी त्याने जातीवाचक या सफाई कामगारांना जे या ठिकाणी देशाचं आणि राज्याचं आणि शहराचं जे स्वच्छतेचं काम करतात अशा या सफाई सैनिकाला त्या ठिकाणी उद्देशून अपमान करण्याच्या उद्देशाने त्याने त्या ठिकाणी एक जातीवाचक शब्द त्या ठिकाणी प्रयोग केला आणि या समाजाचा या ठिकाणी अपमान केलेला आहे। अशा स्वरूपाची घटना घडलेली आहे आणि त्याची तक्रार नोंदवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आयुक्त साहेबांना भेटलेलो आहे आणि त्याच्यानंतर उपायुक्त आम्ही निकम साहेबांना पण या ठिकाणी भेटलेलो आहोत। सर, काय सांगणार या संदर्भामध्ये? तुम्ही अॅट्रॉसिटी संदर्भात गुन्हा दाखल करणार आहे? आम्ही आता सर्व वाल्मिकी मेहतर समाजाच्या ज्या त्यांनी भावना दुखवलेल्या आहे तर आम्ही आमच्या समाजामार्फत अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार आहोत आणि समोरच्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी और पुन्हा असे जे महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाने अशा ज्या शब्दांना जे बंदी घातलेली अशा शब्दांचा प्रयोग करू नये अशी आमची विनंती आहे। तुम्ही बघू शकता आज या ठिकाणी संपूर्ण मेहतर समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक तसेच महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले। संबंधित जो व्यक्ती आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे या संदर्भात आज यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिली आहे। कॅमेरामॅन निलेश जानी पवार, डी24 तास न्यूज चॅनल, जय हिंद। 14 तारखेला एक घटना घडली, त्यांना एक कॉल आला तर त्या मोबाईलचा नंबर जो आहे त्याच्यावरून मनोज मुंदडा म्हणून ते नाव ट्रेस होते। त्यांनी त्यांना कामाच्या बाबतीत तक्रार करत होते ते आणि त्यावेळी त्यांनी ते सांगितलं की आमचे सफाई कर्मचारी जे आहे ते सुद्धा काम